वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीसह शिवसेना उभाटा गट आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र आता कुठेतरी शिवसेना उभाटा गट हे स्वबळावरती निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आपल्यासोबत शिवसेना नेते विलास पोतनीस जे आहेत. सर, काय सांगाल, आपली काय भूमिका आहे या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीत आमची पहिली अशी भूमिका होती की आपण सर्वांनी आघाडी करून इकडे भारतीय जनता पार्टी आणि यांची जी युती होणार होती शिंदेची त्यांना टक्कर द्यायची. त्यांना जो काही उन्माद आला आहे तो त्यांचा वारू आहे तो इथे रोखायचा, अशा तऱ्हेचा आमच्या मनामध्ये खूप इच्छा होती. आमच्या खूप बैठका त्यांच्यावर झाल्या, भव्यावर आमच्या बैठका झाल्या. होईल असं वाटत होतं, पण अंतिम ह्याच्यामध्ये शेवटी ज्यावेळी आम्हाला कळलं की निशाणी ते बोलत होते, तुमची निशाणी असेल तर हरकत नाही असं त्यांनी आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. परंतु ज्या सीट आम्हाला त्यांनी सांगितल्या त्या सीटमध्ये का आमची तडजोड होऊ शकली नाही. आमची सन्मानपूर्वक ज्याला आमचं सन्मानपूर्वक म्हणजे आम्ही 29 त्यांना सांगितल्या होत्या, त्याच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष हे करतो म्हणून सांगितलं होतं. परंतु शेवटी 11 घ्या आणि 11मध्ये 8 तुम्हाला आणि 3 मनसेला, आणि त्या ह्याच्यामध्ये पण आम्ही सांगतो त्या जागा तुम्हाला घ्यायला पाहिजेत हे सांगितल्यानंतर बाकी आम्ही थोडे बॅकआउट झालो आणि मग आम्ही ठरवलं की आपला आपण लढायचं. कशा पद्धतीची रणनीती असणार आहे? किती जागा आपण लढवणार आहोत? काय विश्वास आहे? आम्ही तुम्हाला सांगतो कार्यकर्त्यांचा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह भले असेल, पण एवढा आहे की 115 ठिकाणी आम्ही लढू अशी मला खात्री आहे. म्हणजे सगळ्या जागा आम्ही लढू आणि निश्चितपणे चांगल्या तऱ्हेने यावेळी जसं लोकसभेला आम्ही 2 नंबरचा परफॉर्मन्स इकडे दाखवलेला आहे, विधानसभेला काही गडबड झाली असेल पण लोकसभेला जाऊ त्याचप्रमाणे आम्ही आमचा आकडा नगरसेवकांच्या इकडे चांगल्या तऱ्हेने आणू की ज्या महापौरांची जेव्हा निवडणूक होईल त्यावेळी आमचा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो नगरसेवकांचा आकडा असेल तो महापौर ठरवायला निर्णायक ठरेल. सर, नेमकं युती तुटण्याचं कारण काय आहे? युती तुटण्याचं कारण झालं ना की जागेचा प्रश्न आला. आम्हाला किती जागा तुम्ही 8 सांगितल्यात आणि त्याही देखील आम्ही सांगतो त्या घ्या म्हटलं तर आमचा थोडंसं हे झालं. सर, आज आपण यूवी फॉर्म देखील देणार आहोत, तर किती उमेदवार जे आहेत इच्छुक आहेत आपल्या पक्षामधून? सगळे त्यासाठी 115 जण माझ्याकडे आता ते सगळे तयार आहेत. 115 जण आम्हाला उमेदवार आमच्याकडे तयार आहेत. आता कुठले करत आहे काही ठिकाणी ते एकेका ह्याच्याकरता पॅनल करता 4 जागांकरता आमच्याकडे 8-8, 10 आहेत. त्यांना कसं समजत हे माझा प्रश्न आहे. आमच्याकडे काय म्हणतात उमेदवारांची वानवा नाही आहे. काय विश्वास असेल आपल्याला? मला विश्वास आहे हे सर्वजण ह्यावेळी चांगल्या तऱ्हेने लढत देऊन शिवसेनेला चांगल्या तऱ्हेचं यश मिळून आमच्या शिवसेनेला चांगल्या तऱ्हेचं यश मिळून देतील. सर, आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देखील आज पक्षप्रवेश केलेला आहे. काय म्हणजे काय वाटते? म्हणजे आता तुम्ही बघा ना, आता उलटं हे सुरू झालं ना, उलटा प्रवाह कदाचित असतं. कधी कधी एखादी गोष्ट एखाद्या ठराविक उंचीपर्यंत जाते आणि परत खाली कोसळते. तसं त्यांचं आता ते दिवस सुरू झाले असेल कदाचित होतील. राजकारणामध्ये कोणी कधी वर खाली होत असतं. आज ते वरती आहेत, उद्या त्यांचा खाली होण्याचा हे सुरू झालं असेल. सर, एकंदरीतच आता जर युतीचे प्रस्ताव यानंतर 2 दिवसामध्ये जर आपल्याकडे आले तर काय भूमिका असेल? सन्मानपूर्वक असेल तर मी माझ्या वरिष्ठांना विचारेन, त्यांनी सांगितलं तर बघू काय करायचं. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर शिवसेना उभाटा गट हा स्वबळावरती निवडणूक लढवणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे. परंतु निवडणुकीमध्ये जर युतीचा जर तिढा निघत असेल आणि आमचा सन्मान होत असेल तर आम्ही निश्चित विचार करू असा देखील विश्वास यावेळेस विलास पोतनीस यांनी व्यक्त केलेला आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.